आता पाहणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मोनोरेल मार्गावर नव्या गाड्यांच्या चाचण्या सुरू, तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येच्या कारणामुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद। मुंबईसह राज्यातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनींकडून उद्यापासून राज्य सरकारनं निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडे आकारणी केली जाणार। सरकारमान्य दरानुसार छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये, मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये दर निश्चित। तक्रार का घेत नाही, जाब विचारणाऱ्या तक्रारदार महिलेवर महिला पोलीस अधिकारी धावून गेले। मुंबईतील व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल। तक्रारदार महिलेवर महिला पोलीस अधिकाऱ्यानं वर्दीवरची नेमप्लेट बॅच फेकून मारल्याचा व्हिडिओ व्हायरल। रेल्नीरचे बाटलीबंद पाणी आजपासून 1 रुपयानं स्वस्त, 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर 500 मिलीलिटर बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार। फार्मसीचे प्रवेश अद्यापही बंद, अद्याप वेळापत्रकच जाहीर नसल्यानं हजारो विद्यार्थी पालक संभ्रमात। प्रवेश प्रक्रियेला ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता। पुण्यात यंदा मान्सून हंगामात ताम्हिणी घाटात सर्वाधिक पावसाची नोंद, सलग दुसऱ्या वर्षी ताम्हिणी घाट देशातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश ठरला। महाबळेश्वर, कोयना, लोणावळा भागातही विक्रमी पावसाची नोंद। सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील 4 धरणं 100% भरली। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये 100% पाणीसाठा। पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस। पुण्यात श्वानांच्या लसीकरणाला विरोध, वारंवार हल्ले होत असतानाही श्वानांना ताब्यात घेताना काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध। रेबीज मुक्त मोहिमेत महापालिकेची दमछाक, पोलिसांची घ्यावी लागते मदत। पुण्यात येणार IIM मुंबईचं नवं केंद्र, 2026 पासून क्षमता विकास आणि कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब।